नावाने 150 कोटी रुपयाची जमीन या प्रशासन एका ड्रायव्हरच्या नावावर करून घेतली, कारण ते ड्रायव्हर जे आहे ते एका मंत्र्याचा ड्रायव्हर आहे, संदीपान भुमरेच्या मुलाचा ते ड्रायव्हर आहे. सगळं नियम मोडून तोडून सगळं नियम एका साधाचा कागज, नोटरी केलेला कागदावर सिटी सर्वे ऑफिस ते जालना रोडची 3 एकर जागा जे आहे ते मंत्र्यांच्या ड्रायव्हरवर ट्रान्सफर करतात. कोणीही बोलायला तयार नाही आहे, कोणीही विरोध करायला तयार नाही आहे. आणि जसा मिलिंद भाऊने, गौतम भाईने सांगितलं, रमाई नाव कुणाचं आहे? आपल्याला या गोष्टीचाही लाज वाटत नाही की रमाई आंबेडकर नावांच्या जे स्कीम सरकारने सुरू केली होती, गोरगरीब बुद्धिस्ट समाजाला, एससी समाजाला छोटे छोटे पक्के घर बांधण्यासाठी, 250-300 स्क्वेअर फीटचं घर बांधण्यासाठी तुम्हाला 2.5 लाख रुपये सरकारकडून मिळतं. किती लोकांना आतापर्यंत पैसे मिळालेले आहे? पूर्ण पैसे किती लोकांना या समाजाचे? मिलिंद भाऊने जसं म्हटलं ते मुस्लिम समाजाला मिळत नाही ते पैसे. ते गोरगरीब एससी समाज ज्यांच्याकडे पक्का घर नाही आहे, टीनच्या शेडच्या खाली ते राहत आहे, त्यांच्या नावाने एक गँग झालेली आहे. आपल्या समाजाचे काही स्वयंघोषित जे मोठे नेते झालेले आहे, मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये फिरत आहे, मोठ्या मोठ्या सोन्याच्या चेन गळ्यात घालून ते फिरत आहे. बोगस फाईल तुमच्या नावाने तयार करण्यात आलेली आहे. आणि ते पैसे 2.5 लाख पैकी तुम्ही फक्त कागद द्या आम्हाला, आणि त्या कागदाच्या ऐवजी आम्ही तुम्हाला 50,000 रुपये देऊ. खुश तुम्ही, अरे मला 50,000 रुपये मिळत आहे. पण तुमच्या हक्काचे 2 लाख रुपये, तुमच्या नावाने काढलेले 2 लाख रुपये ते कुठे जात आहे? तर या पुढाऱ्यांच्या खिशात जात आहे. मी आपल्याला शब्द देतो, हे जे मोठे नेते आहे, खंडागळे साहेब तुम्ही आमच्या सोबत, मिलिंद भाऊ तुम्ही आमच्या सोबत, गौतम भाई, प्रधान साहेब तुम्ही आमच्या सोबत राहा. मी तुम्हाला शब्द देतो, हे मोठे मोठे जितके नेते हे आजपर्यंत तुमच्या हक्काचे पैसे खाल्लेले आहे, ते सगळ्यांना तुरुंगात पाठवण्याची जबाबदारी इम्तियाज जलील घेणार आहे.